नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत 2025 महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका दिवसात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. त्यासोबत एक अजून महत्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे. ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या 20 लाख घरामध्ये तुम्ही पाहिलं तर नवीन घरे आहेत 13,29,778 आणि मागील जे काही मंजूर घरे आहेत ते आहे 6,37,089 घरे. असे दोन्ही मिळून चालू वर्षी एकूण 19,66,767 घरे मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, अर्ज कुठं करायचा याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काय अनुदान आहे ते कशा पद्धतीने दिले जाणार आहे ते समजून घ्या. ग्रामीण भागामध्ये प्रति लाभार्थी 1,20,000 रुपये एवढे अनुदान आहे. मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की या अनुदानामध्ये वाढ होणार आहे. यामध्ये ग्रामीण डोंगरी भाग असेल तर प्रति लाभार्थी 1,30,000 रुपये एवढे अनुदान दिले जाते. याच्यामध्ये सदर लाभार्थी निवडीचा जो काय अधिकार आहे तो गावातील ग्रामसभेला देण्यात आलेला आहे. आता याची निवड प्रक्रिया पहा. लाभार्थीची निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत. म्हणजे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब असावे. महिला कुटुंब प्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या योजनेत निवडण्यात येणार आहे. दुसरे म्हणजे 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब निवडण्यात येईल. अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही असे. नंतर आहे भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशी व्यक्ती. सदरील गुणांकाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील. तर अशा प्रकारे गुणांकाच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रमाने लाभार्थी यादी तयार करण्यात येईल. तर या योजनेमध्ये अर्ज हा आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यांच्यामध्ये करायचा आहे. आणि याच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे ते पहा. 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत पत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, लाईट बिल यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही देऊ शकता. यासोबत मनरेगा कार्डची झेरॉक्स आणि चालू बँकेच्या पासबुकची झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे आपली ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहे. धन्यवाद.